नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपलं चालू आहे काम आणि काळ हा टॉपिक, आणि या टॉपिकवरचे ऑलरेडी आपण 4 पार्ट बघितलेले आहेत. तर चौथ्या पार्टमधलं एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं होतं. जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर टाकलेलं नाही आहे. तर याच्यामुळे हे एक्झाम्पल तुम्हाला आलेलं आहे की नाही हे मी काही समजू शकलो नाही. असो, ते तुमची इच्छा आहे. तुम्ही काही कमेंट टाकलेली नाही की सर एक्झाम्पलचं उत्तर आलेलं आहे की नाही आहे. तर मी हा प्रश्न तुम्हाला सोडवून सांगतो. नंतर आपण अल्टरनेट डेजची जी कन्सेप्ट आहे ते बघूया आणि त्यावरचे एक्झाम्पल आपण बघूया. ठीक आहे. तर बघा, ए आणि बी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी तेच काम 6.203 दिवसात पूर्ण करतात. ए 3 दिवस काम करतो व त्यानंतर बी 4 दिवस काम करतो व त्यानंतर सी 7 दिवस काम करून काम पूर्ण संपवतो. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल हे मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, ए आणि बी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. बी आणि सी मिळून तेच काम 6.203, याला साध्या करून साइन त्रिक 18 2 20 20/3 दिवस आहे ना, 20/3 दिवस. पुढे काय असते रे की याचा लसावी काढतो. तर 12 आणि 20चा लसावी काढा फक्त. 12 आणि 20चा लसावी जर काढायचं म्हटलं तर 60 येईल. 12 पंचे 60 आणि 20 त्रिक 60 होतात. आणि हा 3 खाली वरती गुणाकारात जाईल, म्हणजे 3 गुणिले 3 9चा भागाकार आपल्याला भेटेल. ठीक आहे. कारण हा 3 सुद्धा यामध्ये घ्यावा लागेल. ठीक आहे. म्हणजे 3 गुणिले 3 किती झाले 9. म्हणजे ए आणि बीची इफिशियन्सी किती आली 5 आली. कार्य करण्याची क्षमता किती आली 5. आणि बी आणि सीची कार्य करण्याची क्षमता किती आली 9. मग पुढे काय म्हटलेलं आहे, एक काम आहे. एका कामामध्ये एने 3 दिवस काम केलं म्हणजेच 3A, बीने 4 दिवस काम केलं म्हणजेच 4B, आणि त्यानंतर उरलेलं काम सीने 7 दिवसात पूर्ण केलं. तर आणि हे टोटल काम जे आहे इथून तर इथूनपर्यंत हा जो लसावी असतो तो आपलं काय असतो, टोटल काम म्हणजे पूर्ण काम. तर इथून तर इथपर्यंतचं काम किती आहे 60 आहे. म्हणजे या सर्वांची बेरीज केली तर किती आली पाहिजे 60 आली पाहिजे. मग करूया, 3A अधिक 4B अधिक 7C बरोबर किती 60. आता इथं 3A आहे म्हणून या 4Bला मी 3B लिहितो. तर कसं लिहिता येईल, 3A अधिक 3B अधिक 1B बरोबर आहे. म्हणजेच 3B अधिक 1B बरोबर काय होते 4B. मी याच्या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट केलं. इथं 3 होता म्हणून इथं 3 आणायचा होता. कारण आपल्याला यामधून काय काढायचं असतो, कॉमन काढायचं असतं बरोबर आहे. आता बघा, इथं 1B आहे, पुढे किती आहे 7C आहे. मग या 7Cला आपल्याला 1B करायचा आहे, 1C करायचा आहे. तर हा 1C अधिक 6C बरोबर 60 असं सुद्धा आपण लिहू शकतो बरोबर आहे. 1B इथं किती आहेत 7C आहेत. मग 1B आहे तर या 7Cला 1C करायचा आहे म्हणून 1B अधिक 1C अधिक 6C. आता या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये जर विचार केला तर इथं 3 आहे, इथं 3 आहे. 3 बाहेर काढला तर A अधिक B भेटते, अधिक इथं मधला 1 जर बाहेर काढला तर इथं B अधिक C भेटते, आणि अधिक 6C बरोबर 60. ठीक आहे. A अधिक B याची इफिशियन्सी आपल्याला माहीत आहे. A आणि Bची इफिशियन्सी किती आहे 5 टाकली म्हणजे 3 गुणिले 5, अधिक B आणि Cची इफिशियन्सी किती आली 9 आली, म्हणजेच 1 गुणिले 9 अधिक 6C बरोबर 60. ठीक आहे. 9 1 9, 5 त्रिक 15, 9 5 14, 5 त्रिक 15, 15 आणि 9 की झाले 24. 24 इकडे गेले म्हणजे 6C बरोबर 60 वजा 24, म्हणजे 6C बरोबर 10तून 4 गेले किती राहिले रे 6, 5तून 2 गेले 3 राहिले, म्हणजे C बरोबर किती आलं किंमत 6. म्हणजे Cची जी इफिशियन्सी आहे ती किती आली 6 आली. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, तर एकटा येते काम किती दिवसात पूर्ण करेल. तर काढता येईल आपल्याला. C भेटला ना तर A सुद्धा काढता येईल. आता Cची फक्त आपल्याला इफिशियन्सी भेटली, तो काम किती दिवसात पूर्ण करतो हे नाही भेटलं. पण आपल्याला इफिशियन्सीचीच गरज आहे कारण आपल्याला A काढायचं आहे. मग Cची किंमत जी आहे, Cची किंमत जर 6 याच्यामध्ये टाकली म्हणजे Cची इफिशियन्सी 6 आहे. तर 6मध्ये किती मिळवलं तर 9 होतात, तर 6मध्ये 3 मिळवलं तर 9 होतात. म्हणजे Bची इफिशियन्सी किती आली 3. आता या Bची इफिशियन्सी 3 इथं टाकली आणि A आणि Bची मिळून इफिशियन्सी किती आहे 5. म्हणजे 3मध्ये किती मिळवलं तर 5 होतात, तर 2 मिळवलं तर म्हणजे Aची इफिशियन्सी किती आली 2. म्हणजेच A एकटा ते काम टाईम टेकन फ्रॉम A एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल, म्हणजेच TA बरोबर टोटल काम किती आहे 60 भागेला त्याची इफिशियन्सी किती 2. 2ने जर 60ला भागलं तर उत्तर किती उरालं 30 दिवस. म्हणजेच त्याचं उत्तर किती आहे रे
30 दिवस हे तुमचं उत्तर त्याचं यायला पाहिजे होतं. तुम्ही सॉल्व केलेलं नाही आहे एक्झाम्पल जर पाहायला गेलं तर हे आपल्या रेग्युलर पद्धतनुसार तुम्हाला सोडवतासुद्धा येणार नाही. मी एक वेगळी पद्धत आणि एक शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला एका स्ट्रिकनुसार जवळपास सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व करत आहेत. थोडासा काहीतरी कुठंतरी काय जसे एक्झाम्पल येतात तशा पद्धतीनुसार फक्त चेंजेस होत आहेत. ठीक आहे. तर हा प्रश्न अशा पद्धतीनुसार सोडवला होता. याचं उत्तर 30 आलेलं पाहिजे होतं. कोणीच त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न बघूया आपण. आता दुसरा प्रश्न बघण्याच्या अगोदर आपण कन्सेप्ट बघूया. अल्टरनेट डेजची जी कन्सेप्ट आहे, अल्टरनेट डेज म्हणजेच काय, वैकल्पिक मार्ग. वैकल्पिक मार्ग म्हणजे काय ते आपण बघूया. कन्सेप्ट ऑफ अल्टरनेट डेज इम्पॉर्टंट आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा हे पूर्ण काम आहे. ठीक आहे, इथून तर इथपर्यंत. तर मग काही दिवस पहिले ए काम करतो, त्यानंतर एच्या जागी बी येतो. ठीक आहे. परत बीच्या जागी ए येतो, परत एच्या जागी बी येतो, परत बीच्या जागी ए येतो, परत बीच्या जागी एच्या जागी बी येतो, परत ए येतो आणि परत बी येतो. म्हणजे अशा तऱ्हेने हे काम पूर्ण होते. म्हणजे एक दिवस ए काम करते, दुसऱ्या दिवशी बी काम करते, एक दिवस ए काम करते, दुसऱ्या दिवशी बी काम करते. ही झाली अल्टरनेट डेटची कन्सेप्ट. किंवा असं असू शकते की पहिल्या दिवशी ए काम करेल, दुसऱ्या दिवशी ए आणि बी सोबत काम करतील, परत ए काम करेल, दुसऱ्या दिवशी ए आणि बी सोबत काम करतील, परत ए काम करेल, दुसऱ्या दिवशी ए आणि बी सोबत काम करतील. असे मिळून ते काम पूर्ण करतील. हे सुद्धा जे आहे अल्टरनेट डेटची कन्सेप्ट आहे. समजा हे पूर्ण काम आहे, असं सुद्धा असू शकते. पहिले ए काम करतो, दुसऱ्या दिवशी बी काम करतो आणि तिसऱ्या दिवशी ए आणि बी मिळून सोबत काम करतात. परत ए काम करतो, नंतर बी काम करतो, नंतर ए आणि बी मिळून सोबत काम करतात. म्हणजे अल्टरनेट जसं आपण नंबर सिरीज पाहिली होती ना, की जर त्यामध्ये 2 सिरीज असतील, समजा इथं 2, नंतर 8, 4, 16, नंतर 6, 24 असं आहे. म्हणजेच 2ची 4ची सिरीज, 4ची 6ची आणि त्याच्या पुढे अशी राहील 8ची 16ची सिरीज, 16ची 24ची, अशा 2-2 सिरीज होत्या. तसंच ही सिरीज टाईपमध्ये प्रश्न असतात. तर हे प्रश्न कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचे हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा प्रश्न कसा विचारेल ते आपण एक साधं उदाहरणाद्वारे बघूया. त्यानंतर आपण याचे उत्तरं सॉल्व कसे प्रश्न घ्यायचे आणि कशा पद्धतीनुसार याचे एक्झाम्पल पेपरमध्ये विचारले जातात ते सर्व प्रकारचे एक्झाम्पल आपण पुढे घेऊया. तर एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो की काय म्हटलेलं आहे की ए एकटा एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि बी एकटा तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. त्यांनी वैकल्पिकरित्या पर्यायी दिवसांमध्ये काम सुरुवात केली आहे ना, आणि त्यानंतर एकानंतर एक असे त्याने काम चालू केले. एक दिवस असे त्याने काम चालू केले आणि कामाची सुरुवात एने केली, तर दोघे मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील. ठीक आहे. म्हणजेच पहिली आपली काय प्रश्न बघा, ए एकटा एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतो, बी एकटा तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. त्यांनी वैकल्पिकरित्या एक काम करायला सुरुवात केली. वैकल्पिकरित्या म्हणजे काय, एकानंतर एक असे एक एक दिवस असे काम करायला सुरुवात केली आणि कामाची सुरुवात कोण केली, एने केली. तर त्या दोघं मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील. तर असा प्रकारचा प्रश्न आहे. सेम पद्धत, एला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, बीला तेच काम करण्यासाठी 20 दिवस. दोघांचा लसावी येईल 20, 10 एक 10, 10 दोन्ही 20. इथपर्यंत काय अडचण आहे नाही. आता आपली ही जी पूर्ण काम करणारी रेषा आहे ती काय म्हटलेलं आहे, पहिले ए काम करतो आणि दुसऱ्या दिवशी कोण येतो, बी येतो. बरोबर आहे. परत ए काम करेल आणि दुसऱ्या दिवशी कोण येईल, बी. बरोबर. आता बघा या दोघांचं काम, दोघं मिळून काम करत आहेत, पण पहिले ए काम करतो आणि दुसऱ्या दिवशी बी काम करतो. दोघं सोबत काम करू राहिले का, नाही. कामाची सुरुवात एनं केली आणि दुसऱ्या दिवशी बी आला. म्हणजे यांचं काय आहे, समजा हा ए आहे, ए जो आहे ए आणि बी या दोघांचं पटत नाही.
म्हणजे म्हणून पहिले ए काम करतो आणि दुसऱ्याशी बी काम करतो असं आपण समजूया. ठीक आहे, पहिले ए येईल नंतर बी, परत बीच्या ठिकाणी ए नंतर बी, ए नंतर एच्या ठिकाणी बी, असं चालूच राहील. ठीक आहे, जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत. अशाच पद्धतीनुसार हा प्रश्न बघायचा आहे. म्हणजे पहिले दोघं मिळून काम करण्यासाठी या दोघांचं इथून तर इथपर्यंत काम येईल. म्हणजे हे काम किती दिवसाचं राहिलं आहे? 2 दिवसाचं. बरोबर आहे. म्हणजेच 2 days 2 days इक्वल टू या दोघांची बेरीज, एची इफिशियन्सी आहे 1, बीची इफिशियन्सी किती आहे 2, 2 अधिक 1 किती झाले 3 युनिट. एवढं लक्षात आलं. कारण दोघं सोबत तर काम करू राहिले, पण सोबत काम करताना एक काम करू राहिले पण ते सोबत नाही करत आहेत. पहिल्या दिवशी ए करते, दुसऱ्या दिवशी बी करते, नंतर ए करते, नंतर बी करते. वैकल्पिकरित्या आहेत, एकानंतर एक. पहिले एक करतो, नंतर दुसऱ्या दिवशी दुसरा येतो, परत पहिला येतो, नंतर दुसरा येतो, परत पहिला दुसरा, असं चालूच राहते. ही गोष्ट आहे. म्हणून हे 2 दिवसामध्ये 3 युनिट काम करायला दोघांची बेरीज 2 अधिक 1 3 युनिट. ठीक आहे, तर आपल्याला किती युनिट काम करायचं आहे रे? 20. आता 3ला आपला 20 करायचा आहे, म्हणजे 3च्या पाळ्यामध्ये 20च्या जवळची संख्या घ्यायची. आता 3 × 18 होतात, म्हणून या 3ला 6ने जर गुणलं तर किती युनिट आले रे? 18 युनिट. बरोबर आहे. आता या 3ला 6ने गुणलं, म्हणून या 2ला सुद्धा 6ने गुण्याचं, म्हणजेच हे किती होतील? 12 दिवस. तर 12 दिवसामध्ये 18 युनिट काम येईल, म्हणजे 18 युनिट काम येईल. हे जे 20 युनिट आपल्याला दिलेले आहे. तर आपल्याला किती पाहिजे रे? 20 युनिट. बरोबर आहे. आता 2ने 6ला गुणलं, 12 दिवसाचं काम झालं. बरोबर आहे. एक काम करण्यासाठी किती दिवस घेतो रे? 1 दिवस घेतो. आणि बी तेच काम करण्यासाठी किती दिवस घेतो? 2 दिवस घेतो. बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी? आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे, तर ते दोघं मिळून काम करण्यासाठी किती दिवस लागतील? आता बघा, ए आणि बी 12 दिवसापर्यंत आलं, म्हणजे बीपर्यंत आलं. परत कोणता येईल? ए. म्हणजे एने जर 1 दिवस काम केलं तर किती दिवस होतात? 13 दिवस आहे ना, 13 दिवस होतात. आणि या 18मध्ये परत आपल्याला काय मिळवावं लागेल? 1 मिळवावं लागेल, म्हणजे हे किती होतील? 19 युनिट. बरोबर आहे. मग आपल्याला किती पाहिजे रे? 20 युनिट पाहिजे. बरोबर आहे. 20 युनिट पाहिजे. मग बघा, 20 युनिट करायचे आहेत, पण एची कार्य करण्याची क्षमता किती आहे? 1 आहे. आता पहिले ए आला, आता दुसरा काय येईल? बी. म्हणजे बी जर घेतला आपण, तर बी एका दिवसामध्ये किती युनिट काम करतो? 2 युनिट. मग 19मध्ये 2 मिळवले 21 होतात. आपल्याला किती पाहिजे? 20 पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला किती पाहिजे? 20. म्हणून मी असं करतो, हे 13 दिवस आहेत ना, 13 जसेच तसे लिहायचे, 13 पूर्णांक घ्यायचे. आता 19मध्ये किती मिळवले तर 20 होतात, तर 19मध्ये किती मिळवले तर 20 होतात? 1 मिळवला तर 20 होतो. हा अंशामध्ये घ्यायचा. ठीक आहे. आणि बघा, आता पुढचा आपला काय येत आहे? बी येत आहे, तर हे 2 खाली घ्यायचे, म्हणजे 13.1/2 युनिट हे आपलं उत्तर येईल. कारण 13च्या नंतर आपल्याला बी घ्यायचा आहे, म्हणजे बीची इफिशियन्सी किती आहे? 2 आहे, म्हणजे 13.1/2 युनिट. आता याला सोपं करण्यासाठी मी थोडेसे चेंजेस करतो फक्त याच्यामध्ये. बघा, हे तुम्हाला समजलं नसेल तरी एकदा परत मी क्लिअर करून देतो, उदाहरणामध्ये क्लिअर होऊन जाईल. याला फक्त मी असं केलं. असे पण एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातील. इथं 20 आहे आणि इथं 10 आहे. ठीक आहे. ए एकटा एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि बी तेच काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतो. इथं 10 आणि इथं 20. बरोबर आहे. 10 × 10, 10 × 2 20. काय चुकू राहील, सॉरी. 10 × 2 20, 10 × 10. बरोबर आहे. सेम एक्झाम्पल घेतलं होतं का आपण? चालेल, काहीतरी चुकलं असेल. ठीक आहे. ए एकटा एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि बी तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. परत दोघं मिळून काम, म्हणजे 2 दिवसाचं काम. 2 दिवसामध्ये या दोघांची बेरीज 2 आणि 1 3 युनिट काम करतात. आता टोटल त्यांना 20 युनिट काम करायचं आहे, म्हणजे 3च्या पाळ्यामधली अशी संख्या घ्यायची 20 जवळची. 3 × 18 होतात, 3 × 7 21 होतात. 21 नाही पाहिजे आपल्याला, त्याच्यापेक्षा लहान संख्या पाहिजे, म्हणून 3 × 18 18 युनिट झाले. बरोबर आहे. आणि याला पण यांना 6ने गुणलं, म्हणून याला सुद्धा 6ने गुणा. 2 × 6 म्हणजे 12 दिवस. तर 18मध्ये किती मिळवलं तर 20 होतात, 2 मिळवलं तर. मग बघा, इथून आपण 12 दिवसापर्यंत आलं. सुरुवात आपण एने करू राहिलो, म्हणजे 12व्या दिवसानंतर 13वा दिवस कोणाचा राहील? एचा. बरोबर आहे. म्हणजे एने जर 1 दिवस काम केलं, तर त्याची इफिशियन्सी किती आहे? 2 युनिटची. म्हणजे तो किती काम करेल? 2 युनिट. म्हणजे 18मध्ये 2 मिळवले किती झाले? 20 युनिट झाले. आपल्याला 20 युनिटच काम पाहिजे. आणि 12ने किती दिवस झाले? 13 दिवस. म्हणजे त्या दोघांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील रे? 13 दिवस लागतील. हे आपलं उत्तर आपल्याला भेटेल. ठीक आहे. आता आधीच्या उदाहरणामध्ये काय मिस्टेक झाली, आता
ते माझ्या पण लक्षात नाही आली. ठीक आहे, इथं 10 लिहिलं होतं की 20 लिहिलं होतं, मी पण ते विसरलो आता. ठीक आहे, समजून घ्या तुम्ही काय असेल ते. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. एक प्रश्न आपण तसाच घेणार आहोत. तर बघूया हा प्रश्न आपल्याला कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल. ठीक आहे, ए व बी एक काम क्रमशः ए व बी एक काम क्रमशः 13 दिवस व 26 दिवसामध्ये पूर्ण करतात. ठीक आहे, ते वैकल्पिकरित्या एकानंतर दुसरा असे एक एक दिवस काम करतात. एक एक दिवस काम करतात. जर ए ने कामाची सुरुवात केली जर ए ने कामाची सुरुवात केली तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. पूर्ण करतील. हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न तसाच आहे, आधीचा जसा प्रश्न होता तशाच पद्धतीनुसार आहे. प्रश्न एकदा व्यवस्थित वाचा. ए आणि बी एक काम क्रमशः 13 दिवस व 26 दिवसामध्ये पूर्ण करतात. ते वैकल्पिकरित्या एकानंतर दुसरा असे एक एक दिवस काम करतात. जर एने कामाची सुरुवात केली तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. एला एक काम करण्यासाठी 13 दिवस लागतात. बीला तेच काम करण्यासाठी 26 दिवस लागतात. दोघांचा लसावी 13 आणि 26चा लसावी काढला तर 26 येईल, आहे ना. तर 13 दुनी 26, 26 एक 26. आता बघा परत ती नंबर लाईन. ए पहिले काम करतो, नंतर बी काम करतो, परत ए काम करतो, नंतर बी काम करतो, परत ए काम करतो, नंतर बी काम करतो, असं हे पूर्ण काम होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे या दोघं मिळून ते काम किती दिवस होईल. ए एक दिवस काम करतो, नंतर दुसऱ्याशी बी येतो, म्हणजे 2 दिवसामध्ये, आहे ना, 2 दिवसामध्ये किती उरायला. दोघांची इफिशियन्सीची बेरीज 2 अधिक 1 3 युनिट काम करू राहिले. ठीक आहे, आता बघा आपल्याला 3 युनिटला काय करायचं आहे, 26 युनिट करायचं आहे. 3 युनिटला काय करायचं आहे, 26 युनिट करायचं आहे. मग 3 8 24 केले, 24 युनिट होतात. 3 9 27 होतात, मोठी संख्या होती. 3ला 8ने गुणलं म्हणजे 24 झाले, म्हणून सुद्धा याला 8ने गुणायचं म्हणजे 2 गुणिले 8 16 दिवस झाले. ठीक आहे, आता ए आला, बी आला, बरोबर आहे. ए बी कुठपर्यंत आलो आपण, 16 दिवसापर्यंत. बीपर्यंत आलो. परत ए जो आहे, ए किती दिवस, एची इफिशियन्सी किती आहे, 2 आहे. म्हणजे एने जर एक दिवस काम केलं, एने जर एक दिवस काम केलं तर किती दिवस उरायले, 17 दिवस. आणि एची इफिशियन्सी कार्य करण्याची क्षमता किती आहे, 2 आहे. म्हणजे 24 आणि 2 किती झाले, 26 युनिट. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 17 दिवस. तर 17 दिवसामध्ये ते पूर्ण काम पूर्ण करतील. म्हणजे त्याची इफिशियन्सी किती आली, 17. सर्वांना दिसत आहे का पण खाली, 17पर्यंत दिसत आहे. ओके, 17पर्यंत सर्वांना दिसत आहे. ठीक आहे, समजलं का प्रश्न.
परत एक प्रश्न घेऊया आपण. पूर्ण व्हिडिओ जो आहे, पूर्ण लेक्चर जे आहे ते पूर्ण बघत चला. लेक्चर जर तुम्ही स्किप करत असाल किंवा तात्पुरतं तुम्ही एक लेक्चर जर पाहत असाल तर कार्यक्रम तुमचा फेल आहे, लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जवळपास 5-5, 6-6, 8-8, 10-10 वर्षापासून तयारी करू राहिले. त्याचं अजूनपर्यंत ते एक्झाम क्रॅक करू शकलेले नाही आहेत. म्हणजे असं नाही आहे की ते अभ्यास करत नाही आहेत, ते पण अभ्यास करत आहेत, पण छोट्या छोट्या चुकामुळे काही साध्या साध्या मायनर मिस्टेक्स आपण करतो आणि आपल्या मनासारखं सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतील किंवा आपण जे करतो ते सत्य मानून त्याकडे वळतो. आपण थोडंफार अभ्यास केला आणि आपल्याला थोडंफार आलं की आपल्याला वाटते की आपण या जगातले सगळ्यात तज्ज्ञ माणसं झालो. त्यामुळे तुमचे पेपर निघत नाही, लक्षात घ्या. थोडंफार तुम्हाला आलं पोलीस भरती परतं तर तुम्हाला असं वाटते की हे पूर्ण चॅप्टर मला येते आणि जेव्हा तुम्ही एक्झामिनेशनला जाता त्यावेळेस तुम्हाला जे प्रश्न असतात ते प्रश्नामधला एकही प्रश्न येत नाही, कारण तुम्ही वरवरचा अभ्यास केलेला असतो. ठीक आहे, चलो चौथा प्रश्न बघा. प्रश्न आहे, रवी एक काम 40 दिवसात पूर्ण करतो. रवी एक काम 40 दिवसात पूर्ण करतो. सुधा तेच काम 60 दिवसात पूर्ण करते. सुधा तेच काम 60 दिवसात पूर्ण करते. जर सुधाने कामाची सुरुवात केली व त्यानंतर एकानंतर एक असे व त्यानंतर एकानंतर दुसरा असे वैकल्पिकरित्या एक एक दिवस काम केले तर ते काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील. हा प्रश्न आहे. बघा, थोडासा विचार करा, प्रश्न नीट व्यवस्थित वाचा, सॉल्व करता येईल तुम्हाला. रवी एक काम 40 दिवसात पूर्ण करतो. सुधा तेच काम 60 दिवसात पूर्ण करते. जर सुधाने कामाची सुरुवात केली व त्यानंतर एकानंतर दुसरा असे वैकल्पिकरित्या एक एक दिवस काम केले तर ते काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील. म्हणजेच दोघे मिळून ते काम करत आहेत. ठीक आहे. परत पहिली पद्धत आपली रवी आणि सुधा आहेत, आहे ना. तर रवीला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात, 40. आणि सुधाला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतात, 60. दोघांचा लसावी काढला तर 120 होतील. 4 त्रिक 12, साइन दोन्ही 12. ठीक आहे. आता बघा, इथं महत्त्वाचं आहे, जर सुधाने कामाची सुरुवात केली म्हणजे सुधा पहिली उरायली, पहिले सुधा आली, नंतर रवी येईल, नंतर परत सुधा, नंतर रवी. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. परत सुधा, नंतर रवी, असं काम पूर्ण होईल, आहे ना, जे पण असेल ते. तर पहिले सुधा येऊ राहिली, आता नंतर रवी येऊ राहिला. म्हणजेच पहिले सुधा नंतर रवी, म्हणजे दोघे मिळून 2 दिवस काम करू राहिले. तर 2 दिवसाचं काम म्हणजेच 2 days
2 दिवस बरोबर किती युनिट या दोघांची बेरीज इफिशियन्सीची कार्य करण्याची क्षमता जी आहे त्या दोघांची त्यांची बेरीज 3 आणि 2 5 युनिट बरोबर आहे. आता मला 5ला 120 करायचं आहे तर सरळ सरळ भाग याला जाऊ शकतो. 5च्या पाड्यामध्ये 120 येतील तर आपण जर या 120ला जर भागलं तर डायरेक्ट भाग जाईल. 5ने जर 120ला भागलं तर 5 2 10 5 चौक 20 म्हणजे जर 5ने 24ला गुणलं तर आपल्याला 120 युनिट भेटतील बरोबर आहे. म्हणजे 24ने 5ला गुणलं तर 120 युनिट पाहिजे आणि आपल्याला 120च काम पाहिजे. म्हणजे 24ने 5ला गुणलं म्हणून यालासुद्धा 24ने गुण्याचं म्हणजे 2 गुणिले 24 48 दिवस. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील 48 दिवसामध्ये. कारण इथं आपल्याला जे उत्तर पाहिजे होतं ते उत्तर ऑलरेडी आलेलं आहे. गुणल्यानंतर किती आलं ते 48 दिवस. म्हणजेच ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील 48 दिवसामध्ये पूर्ण करतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 5 नंबरचा. राजन आणि रजत एक काम क्रमशः 64 दिवस व 48 दिवसामध्ये पूर्ण करतात. रजतने कामाची सुरुवात केली व त्यानंतर वैकल्पिकरित्या एकानंतर दुसरा असे एक एक दिवस काम केले. एक एक दिवस काम केले तर ते काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील. बघूया ऑप्शन काय भेटते. उत्तर बघा, प्रश्न वाचा. बघा, थोडासा दिमाग लावा कसं प्रश्न सॉल्व करता येईल. राजन आणि रजत एक काम क्रमशः 64 दिवस व 48 दिवसामध्ये पूर्ण करतात. रजतने कामाची सुरुवात केली व त्यानंतर वैकल्पिकरित्या एकानंतर दुसरा असे एक एक दिवस काम केले.
तर ते काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. चलो देखते, इजी क्वेश्चन आहे. 64 आणि 48. राजन एक काम 64 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि रजत तेच काम 48 दिवसामध्ये पूर्ण करतो. आता याचा लसावी जर काढायचा म्हटला तर इकडे काढून घेऊ. 64 आणि 48 8ने भाग जातो. 8 8 64, 8 6 48. परत 8 आणि 16ला कितीने भाग जातो? 2ने भाग जातो. 2 चौक 8, 2 6. पुढे 4 आणि 3ला भाग जात नाही. म्हणजे याचा लसावी जर काढला तर 8 2 16, 16 चौक 64, 64 गुणिले 3, 4 त्रिक 12 2, हातचा आला 1 आणि 3 सक 18, 18 आणि 1 19, 192. बरोबर आहे. यांचा जो लसावी येतो तो किती येतो? 192. ठीक आहे. आता 64ने 192ला भागलं तर किती भाग जातो? तर बघा 8 2 16, 16 चौक किती होतात? 64. बरोबर आहे. मग राहिले किती? 3. म्हणजे 64ने 192ला भागलं तर 3चा भाग जाईल. ठीक आहे. किंवा 8 चौक 32. आता आपल्याला 48 बघायचा आहे. मग 48 कसा होतात? 8 2 16, 16 त्रिक 48. मग राहिले किती? 4. 48ने जर 192ला भागलं तर 4चा भाग जातो. हे इथंच आपल्या लक्षात येऊ राहिलं. बघा कसं 8 2 16, 16 चौक 64 होतात. मग 64 गुणिले 3 केले की 192 होतात. इथंच केलं आपण 64 गुणिले 3. म्हणजे 64च्या पाड्यामध्ये 192 कितीपर्यंत येतात? 3 वेळेस. 3 पर्यंत म्हटला तर आपल्याला 3चा भाग जातो. आणि 48 8 2 16, 16 त्रिक 48. म्हणजेच 48 गुणिले 4 केलं तर 192 भेटतील. म्हणजे 48च्या पाड्यामध्ये 48चा पाडा 4पर्यंत म्हटला तर 192 येतील. म्हणजे भाग कितीचा गेला? 4चा. आता पुढे काय म्हटलेलं आहे? रजतने कामाची सुरुवात केली व त्यानंतर वैकल्पिकरित्या एकानंतर दुसरा असे एक एक दिवस काम केले. तर ते काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील? रजतने कामाची सुरुवात केली. पहिले रजत झाला, त्यानंतर कोण येईल? राजन आहे ना. परत रजत, नंतर राजन, असं ते काम पूर्ण करतील. बरोबर आहे. जे पण काम असेल पूर्ण इथून ते इथपर्यंत. आणि हे टोटल काम किती दिवसाचं आहे? 192 दिवसाचं. ठीक आहे. आता तुम्हाला दिसण्यासाठी मी इकडचं मी रफ करून टाकतो. ठीक आहे. तुम्ही लिहिलं असेल. आता आपल्याला किती करायचं आहे रे? पहिले रजत 1 दिवस काम करतो, नंतर राजन येते. म्हणजे 2 दिवसाचं काम आहे. म्हणजे 2 days इक्वल टू या दोघांची जी इफिशियन्सी आहे, कार्य करण्याची क्षमता आहे, त्यांची बेरीज 4 आणि 3ची बेरीज. 4 आणि 3 किती झाले? 7. बरोबर आहे. आता 7ला मला 192 करायचं आहे. तर 7ने 192ला भागा तर कितीचा भाग जातो? 7 2 14, राहिले 5, 7 7 49. म्हणजे 27चा भाग जाईल. काही बाकी राहतील, आपल्याला पूर्ण द्यायचेच नाही आहे, त्याच्या जवळची संख्या घ्यायची आहे. म्हणजेच 7ने 192ला भागलं तर 27चा भाग जातो, पूर्ण भाग जात नाही, काहीतरी बाकी राहतात. मग 27ने याला गुणू. 7ने 27ला गुणल्यानंतर किती येतात ते बघू. तर 7 7 49. ठीक आहे. हातचे आले 4, 7 2 14, 14 आणि 4 18, 189 युनिट होतात. मग याला 27ने गुणलं म्हणून यालासुद्धा 27ने गुणा. तर 27 गुणिले 2 किती झाले? 54 दिवस. पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला किती पाहिजे? 192 दिवस. तर काम कोण करू राहिलं? रजत करू राहिला पहिले. बरोबर आहे. म्हणजे रजत पहिले आला, नंतर राजन आला, परत राजन आला. म्हणजे 54 दिवसाच्या कामामध्ये राजनपर्यंत काम झालेलं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. राजनपर्यंत काम झालेलं आहे. मग कोण येईल? रजत येईल. नंतर कोण येईल? रजत. मग रजतची कार्य करण्याची क्षमता किती आहे रे? एका दिवसामध्ये तो किती काम करतो रे? 4. म्हणजे 189 मध्ये 4 मिळवले तर 193 होतात. पण आपल्याला काय करायचं आहे रे? 192 करायचे आहेत. मग याचं उत्तर कसं लिहायचं? तुम्हाला मी पहिल्याच उदाहरणामध्ये सांगितलं होतं. तर कसं उत्तर लिहिणार बघा. हे 54 जसे तसे ठेवा. ठीक आहे. या 189 मध्ये किती मिळवले तर 192 होतात? 3 मिळवले तर 3 अपूर्णांकामध्ये घ्या. आणि 54 नंतर येणारा कोण आहे? रजत आहे. आणि रजतची कार्य करण्याची क्षमता किती आहे? 4. हे खाली लिहा. म्हणजे 54.304 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतील. हे त्याचं उत्तर आपल्याला भेटेल. 54.304 दिवस. लक्षात आलं? कारण 54 नंतर आपण रजतचं जर काम घेतलं तर ते 4 दिवसाचं आहे. 1 दिवसानं रजत काम केलं तर त्याचं ते 4 युनिट होते. मग 189 मध्ये 4 युनिट मिळवले तर 193 होतात. मग आपल्याला 192 पाहिजे. मग उत्तर मोठं होत आहे. तर काय? हा जो नंबर आहे जसा तसा लिहायचा. या नंबरमध्ये किती मिळवले तर आपल्याला एवढी ही संख्या भेटते तर 3 ते वरती लिहिला. आणि त्याची कार्य करण्याची क्षमता म्हणजे जो व्यक्ती काम करत आहे त्यानंतर त्याचं खाली लिहायचं 4. कारण रजतने सुरुवात केलेली आहे तर इथं सुद्धा रजत येईल. म्हणजे 54.304 दिवसांमध्ये ते काम पूर्ण करतील.
ठीक आहे. 6वा प्रश्न असाच एक आहे, तुम्ही सॉल्व करून बघा, त्याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. 6वा प्रश्न सेम असाच आहे समजा, आणि त्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे एक काम 25 दिवसामध्ये पूर्ण करतो, बी तेच काम 24 दिवसामध्ये पूर्ण करतो. जर ए ने कामाची सुरुवात केली व त्यानंतर वैकल्पिकरित्या एकानंतर एक असे एक दिवस काम केले, त्यानंतर वैकल्पिकरित्या एकानंतर एक असे एक दिवस काम केले, तर ते काम करण्यासाठी दोघांना किती दिवस लागतील? हा एक 6वा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. एक काम 25 दिवसात, बी तेच काम 24 दिवसात, आणि समजा ए ने कामाची सुरुवात केली, तर दोघांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? वैकल्पिकरित्या करत आहे, एकानंतर एक असे एक दिवस ते काम करत आहे, तर दोघांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तर 7वा प्रश्न आपण बघूया. 7वा प्रश्न आपल्याला लक्षात येतो की सुप्रजा व कौशल्या एक काम सुप्रजा व कौशल्या एक काम क्रमशः 30 दिवस आणि 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. जर सुप्रजाने कामाची सुरुवात केली व त्यानंतर वैकल्पिकरित्या एकानंतर दुसरा असे एक दिवस काम केले, एक दिवस काम केले, तर त्या कामाचा 75% भाग पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील? किती दिवस लागतील? ऑप्शन आहे 28, 24, 20, 18. 28, 24, 20 आणि 18. बघा कसं सॉल्व करता येईल. प्रश्न सारखाच आहे. सुप्रजा व कौशल्या एक काम क्रमशः 30 दिवस व 20 दिवसांमध्ये पूर्ण करतात. जर सुप्रजाने कामाची सुरुवात केली व त्यानंतर वैकल्पिकरित्या एकानंतर दुसरा असे एक दिवस काम केले, तर त्या कामाचा 75% भाग पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील? आता त्यांनी 75% भाग पूर्ण करण्याचं म्हटलं, त्यासाठी दिवस काढायला सांगितले. मग एकूण दिवस किती लागतात ते काढावं लागतील. म्हणजे जसं आपण पहिले प्रश्न सॉल्व केलं तसेच. तर सुप्रजा
हिला एक काम करण्यासाठी 30 दिवस लागतात आणि दुसरी आहे कौशल्या, हिला तेच काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. या दोघांचा लसावी घेतला तर 60 होतो. 30 दुनी 60, 20 त्रिक 60 झालं. पुढे काय, सुरुवात सुप्रजाने केली. पहिले सुप्रजा काम करेल, नंतर येईल कौशल्या, नंतर परत सुप्रजा, नंतर येईल कौशल्या. अशा तऱ्हेने ते काम पूर्ण करतील. म्हणजे 2 दिवस मिळून ते काम करतील. म्हणून इथं आपण 2 दिवस लिहितो. 2 दिवस बरोबर किंवा 2 दिवस रेष मारून या दोघांची बेरीज लिहितो कार्य करण्याची क्षमताची. 2 अधिक 3 किती झाले, 5 युनिट. आता 5ला मला किती करायचं आहे, 60 करायचं आहे. तर 12 पंचे 60 होतात. म्हणजे सरळ सरळ याला 12ने जर गुणलं तर 12 पंचे 60 युनिट भेटतील. म्हणजे यालासुद्धा 12ने गुणणार तर 12 दुनी 24 दिवसामध्ये ते पूर्ण काम पूर्ण करतील 60 दिवसाचं. पण आपल्याला किती टक्के काम म्हटलेलं आहे, 75%. तर या 24चे 75% काढा. 24 गुणेला 75% म्हणजे 75 भागेला 100. 25 त्रिक 75, 25 चोक 100. 4ने 24ला भागलं, 4 सकट 24 आणि 6 गुणेला 3 म्हणजेच त्या कामाचा 75% भाग पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील, 18 दिवस. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर आहे. त्यांनी जर म्हटलं असं तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील, 75% नसतं तर उत्तर किती आलं असतं आपलं 24. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. तर यामध्ये गडबड करू नका. ठीक आहे. तर वैकल्पिकरित्या जे प्रश्न आहेत याचे आपण आज 7 प्रश्न घेतलेले आहेत. आणखी काही त्याचे प्रश्न आहेत थोडेसे वेगवेगळ्या टाईपचे, ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. हे जे प्रश्न आहेत व्यवस्थित सॉल्व करा, व्यवस्थित समजून घ्या. आणि जे तुम्हाला होमवर्कसाठी देतो जास्तीत जास्त 1 किंवा 2 एक्झाम्पल देत असतो, तर प्रयत्न करून बघा त्यांना सोडवायचा. नसेल येत तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.